शेतकरी मित्रांनो, रामराम. सांडोळचा शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये सोयाबीन आणि तूर जर एकत्र असलं तर आपल्याला कोणतं तणनाशक घ्यायचं आहे, तर ही सविस्तर माहिती अगदी कमी वेळामध्ये या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचे पहिले दोन मुद्दे हे आहेत की कोणतंही तणनाशक फवारत असताना जमिनीमध्ये ओलावा असला तरच तणनाशकाची फवारणी करावी, अन्यथा फवारणी करू नये. हे पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा एक आहे की तणनाशकाची फवारणी करते वेळेस कधीही एकदम स्वच्छ पाणीच वापरावे. कुठलंही गढूळ पाणी घेऊन तणनाशकाची फवारणी करू नये, आपल्याला त्याचे रिझल्ट भेटत नाहीत. हे दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत. तर शेतकरी मित्रांनो, सोयाबीन तूर एकत्र असलं तर आपल्याला कोणतं तणनाशक घ्यायचं आहे, तर आपण अदामा कंपनीचं वीड ब्लॉक हे तणनाशक घेतलंय आणि त्याच्यासोबत अदामा कंपनीचंच येजिल हे एक तणनाशक घेतलंय. तर ह्या दोन तणनाशक एकत्र करून मारायचे. कशा पायी दोन एकत्र करून मारायचे, तर अदामा कंपनीचं वीड ब्लॉक हे जे तणनाशक आहे, तर ह्या तणनाशकामुळं आपल्या सोयाबीन तूर पिकामधील सर्व गोलवर्गीय तणांचं नियंत्रण मिळणार आहे. आणि अदामा कंपनीचं जे येजिल आहे, तर या येजिल तणनाशकामुळे आपल्या सोयाबीन तूर या पिकामधील लांब पानाच्या तणावर नियंत्रण मिळणार आहे. म्हणजे गोल पानाचे तण कोणते आहेत, तर दुधी, कुंजरू, तांदूळजा, सेवरा, गाजर गवत, रान एरंडी हे गोल पानाचे तण आहेत. आणि लांब पानाचे तण कोणते आहेत, हराळी, लोणा, लव्वाळी, पंदाड, मुसळमुडी हे लांब पानाचे तण आहेत. तर ह्या दोन्हीचं बी आपल्याला नायनाट जर करायचं असेल तर हे दोन तणनाशक एकत्र मिसळून फवारणी करावी. तर शेतकरी मित्रांनो, ह्याचं प्रमाण काय आहे, तर ह्याचं प्रमाण आहे अदामा कंपनीचं वीड ब्लॉक ह्याचं प्रमाण एकरी 400 ml आणि त्याच्यामध्ये मिसळायचं आहे अदामा कंपनीचं येजिल हे 300 ml प्रति एकरसाठी हे प्रमाण आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्ही फवारणी करून सोयाबीन तूर या पिकातील तण नियंत्रण करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.